लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आता अद्वैत कला यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असतो आणि ते डिवोर्स घेणार असतात। त्यांच्यामध्ये एक खूप मोठं भांडण झालेलं असतं आणि ते भांडण राहुल, नैना आणि रोहिणी या तिघांनी मिळून लावलेलं असतं। परंतु अद्वैत कलाला डिवोर्स घेण्यासाठी आणि एकमेकांपासून वेगळं होण्यासाठी 180 दिवस एकत्र राहावं लागणार असतं, म्हणजेच त्यांना 6 महिने एकत्र काढायचे असतात। तर आता कला अद्वैत डिवोर्स का घेणार आणि त्यांचं भांडण राहुल, नैना आणि रोहिणी कसं लावणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर अद्वैत कलाची भांडणं रोज होतच असतात, परंतु यावेळेस त्यांची भांडणं इतकी टोकाला गेलेली असतात की ज्यामुळे आता ते दोघेजण म्हणजे कला अद्वैत डिवोर्स घेणार असतात। आणि आता त्यांच्या याच भांडणामुळे कला चांदेकरांचं घर सोडून खरेंच्या घरी आलेली असते। अद्वैतला या परिस्थितीबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि अद्वैत खूप दुःखी असतो। आणि आता त्यानंतर अद्वैत कलाला चांदेकरांच्या घरी परत आणण्यासाठी खरेंच्या घरी जातो। तर आता तिथे पोहोचल्यानंतर तो घराचा दरवाजा ठोठावतो। तर इतक्यातच तिथे काजू कोण आहे असं ओरडत दरवाजा उघडते। काजू पाहते तर काय, दरवाजावरती अद्वैत उभा असतो। अद्वैतला दरवाजासमोर पाहून काजूला जरा धक्काच बसतो। काजू म्हणते, दाजी तुम्ही इथे कसं काय? इतक्यातच तिथे संगीता येते आणि ती म्हणते, काय झालं काजे, कोण आहे? तिकडे येऊन संगीता आता जेव्हा अद्वैतला दारात पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो। संगीता म्हणते, जावई बापू तुम्ही इथे काय करताय? अद्वैत हा कलाला बोलवत असतो। इतक्यातच तिथे दिनकर येतो आणि तो म्हणतो, अद्वैतराव तुम्ही इथे काय करताय? तिथे संगीता म्हणत असते, जावई बापू तुम्ही याआधी जेव्हाही आमच्या घरी येत होता तेव्हा मला खूप अभिमान वाटायचा, खूप भारी वाटायचं, परंतु यावेळेस मला तुमची खूप लाज वाटते। दिनकर म्हणतो, अद्वैतराव तुम्ही माझ्या कलाचा खूप छळ केला आहे, तिला खूप दुखावलं आहे। मी आता यापुढे आणखीन काहीही बघू शकत नाही। आता जे काही झालं ते बस झालं, मी यापुढे काहीही खपवून घेणार नाही, तुम्ही इथून निघून जा। अद्वैत तिथे दिनकरचं न ऐकता आतमध्ये येतो आणि म्हणतो, मला कलाशी भेटायचंय, मला तिला एकदा बोलू द्या। अद्वैत हा कलाकडे गेल्यानंतर कला म्हणते, अद्वैत आता आपल्यामध्ये बोलायला काय उरलंय? तेव्हा अद्वैत म्हणतो, कला प्लीज तू माझं ऐकून घे, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय, मला आपल्या डिवोर्सबद्दल बोलायचं आहे। तेव्हा कला म्हणते, अद्वैत मी सर्वांसमोर सांगितलंय ना, आपला डिवोर्स झाला आहे आणि आपण आता या लग्नबंधनातून सुटलेले आहोत। तेव्हा अद्वैत म्हणतो, कला प्लीज तू माझं ऐकून तरी घे, जर आपल्याला डिवोर्स पाहिजे असेल, म्हणजे आपल्याला वेगळं व्हायचं असेल तर? तेव्हा कला म्हणते, तर काय चांदेकर, तुला नेमकं काय बोलायचंय? तेव्हा अद्वैत म्हणतो, कला कोर्टाची ऑर्डर आली आहे, जर आपल्याला वेगळं कायमचं व्हायचं असेल तर आपल्याला 180 दिवस म्हणजे 6 महिने एकत्र राहावं लागेल, मग तेव्हाच आपल्याला डिवोर्स मिळू शकतो। कारण त्यांना वाटतंय की आपण परत एकत्र येऊ शकतो आणि आपलं नातं टिकू शकतं। तेव्हा तिथे कला म्हणते, मला तुझ्यासोबत राहायचं नाहीये चांदेकर, असं म्हणून कला निघून जात असते। इतक्यातच अद्वैत कलाचा हात धरतो आणि तिला थांबवतो। कला म्हणते, अद्वैत आता काहीही होणार नाहीये, मी तुला एकदा सांगितलं ना, आपला आता डिवोर्स झाला आहे, आपण आता या बंधनातून मुक्त झालो आहोत। तेव्हा अद्वैत म्हणतो, कला मला सर्व काही मान्य आहे, परंतु आपल्याला कोर्टाचे ऑर्डर तर पाळावेच लागतील ना, त्याशिवाय आपल्याला डिवोर्स तर मिळणारच नाही। मला माहिती आहे तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे, तुला माझ्यासोबत राहावंच लागेल आणि आता तू चांदेकरांच्या घरी परत येणार आहेस आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे। तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर मी तुला एकदा सांगितलं ना, तू इथून निघून जा, आता काही होऊ शकणार नाही, आपल्या दोघांना डिवोर्स पाहिजे हे नक्की आहे, परंतु त्यासाठी मी तुझ्यासोबत एकत्र राहू शकत नाही। तेव्हा अद्वैत कलाला खूप हट्ट करत असतो, तो म्हणत असतो, कला प्लीज तू माझं ऐक, तू माझ्यासोबत चल। तिथे आता कला खूप चिडलेली असते। कलाचा हा राग पाहून अद्वैतला धक्काच बसतो। तर आता कला अद्वैतच्या एका मोठ्या भांडणामुळे त्यांनी वेगळं होण्याचं म्हणजे डिवोर्स घेण्याचं ठरवलेलं असतं आणि ते भांडण राहुल, नैना आणि रोहिणी या तिघांनी लावलेलं असतं। नैना ही नेहमीच अद्वैत कलाला एकत्र पाहून त्यांच्यातील वाढलेलं प्रेम पाहून त्या दोघांवरती खूप जळत असते आणि तिला कलाचा खूप राग येत असतो। तिला वाटत असतं की
कलामुळेच अद्वैत हा आज तिच्यापासून दूर आहे. कला ही अद्वैतसोबत राहू नये असं नयनाला वाटत असतं आणि त्याचमुळे त्यांनी कला अद्वैतचं भांडण लावलेलं असतं. तर इकडे खऱ्यांच्या घरी अद्वैत चक्क कलापुढे हात जोडून कलाला म्हणत असतो की खरे तू मला प्लीज माफ कर. मी रागाच्या भरात तुझ्यासोबत खूप चुकीचं वागलो. तुझ्यावरती हात उगारला. मला तुझ्यासोबत असं वागायचं नव्हतं. कला तू प्लीज फक्त एकदा माझ्यासोबत चल. तिथे कला आता खूप चिडते आणि ती म्हणते अद्वैत आता बास झालं. मी तुला एकदा सांगितलं आहे ना, मी तुझ्यासोबत काही झालं तरी येणार नाहीये. तुला सोप्या सरळ भाषेमध्ये सांगितलेलं कळत नाही का? तू आता काही कर तरी सुद्धा मी तुझ्यासोबत येणार नाहीये. तर तिथे कला अद्वैत यांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच तिथे संगीता म्हणते हो कला तुझं अगदी बरोबर आहे आणि जावई बापू मी आमच्या कलाला तुमच्यासोबत एक क्षणही थांबू देणार नाही आहोत. तिथे अद्वैत हा खूप हट्टाला पेटलेला असतो. तो म्हणतो कला तू प्लीज माझा एकदा ऐकून बघ. तू माझ्यासोबत चल. आपल्या दोघांना जर डिवोर्स पाहिजे असेल तर कोर्टाने दिलेले आदेश तर पाळावेच लागतील ना. जर आपण 180 दिवस एकत्र नाही राहिलो तर आपल्याला डिवोर्स परत कधीच मिळणार नाही. असं म्हणून अद्वैत आता तेथून रागाने निघून जात असतो. इतक्यातच कला अद्वैतला अडवते आणि म्हणते अद्वैत मी तुझ्यासोबत येण्यासाठी तयार आहे. तेव्हा दिनकर म्हणतो कला तू हे काय बोलत आहेस? तुमच्या दोघांमध्ये इतकी भांडणं झाली, ते तुझ्यावरती इतके चिडले तरी सुद्धा तू अद्वैतरावांचं का ऐकत आहेस? तेव्हा कला म्हणते बाबा जर मला या चांदेकराच्या आयुष्यातून पूर्णपणे निघून यायचं असेल, त्याला सोडायचं असेल आणि माझं आयुष्य सुखाचं करायचं असेल तर मला 6 महिने एकत्र राहावं लागेल. आणि बाबा फक्त 6 महिन्यांचा तर प्रश्न आहे. असं म्हणत कला आता बाहेर येते आणि आता ते चांदेकरांच्या घराकडे निघत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो कला मला माफ कर. त्या दिवशी जे झालं ते चुकून झालं. तिथे कला म्हणते चांदेकर त्या दिवशी जे झालं आहे ते होऊ दे. तू आता शांत चल. इथे उगाचच बाहेर काही तमाशा करू नको आणि तू देवी आईला प्रार्थना कर की हे 6 महिने फक्त लवकर घालव. त्यानंतर तू मोकळा आणि मी सुद्धा मोकळी होईल. तेव्हा अद्वैत कलाला कारमध्ये बसण्यासाठी सांगतो. तेव्हा कला म्हणते चांदेकर मी तुझ्यासोबत कारमध्ये येणार नाहीये. माझं मी रिक्षाने येईन. त्यानंतर संगीता दिनकर बाहेर येतात. संगीता म्हणते कला तू त्या चांदेकरांच्या घरी एकटी जाऊ नकोस. आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येतो. जर तिथे त्यांनी आणखी काही गोंधळ घातला तर तू एकटीच पडशील आणि उलट ते तुलाच बोलतील. त्यासाठी तुझ्यासोबत आम्ही येतो. आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. तेव्हा कला म्हणते आई तू त्यांच्याशी काय बोलणार आहे आणि बोलून तसंही काही फायदा होणार नाहीये. तेव्हा कला म्हणते आई तुमचा जेवढा अपमान झाला आहे तेवढा आता बस झाला. मी आणखीन काहीही पाहू शकत नाही. तेव्हा दिनकर म्हणतो कला तू ऐक. तू असं त्यांच्याकडे एकटी जाऊ नकोस. आम्ही सुद्धा तुझ्या सोबत येतो. तर आता त्यानंतर ते तिघे म्हणजे संगीता दिनकर आणि कला रिक्षाने येतात आणि अद्वैत एकटाच कारमध्ये येतो. तर इकडे सर्व चांदेकर बसलेले असतात. तिथे अद्वैत कला आणि संगीता दिनकर यांना पाहून सर्वांना धक्काच बसतो. तेव्हा सरोज अद्वैतला विचारते अरे अद्वैत तू या मुलीला घरी परत का घेऊन आला आहेस? तुम्ही तर डिवोर्स घेतला आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो आई जर आम्हाला डिवोर्स पाहिजे असेल आणि आम्हाला वेगळं व्हायचं असेल तर आम्हाला 6 महिने एकत्र राहावं लागेल आणि त्याशिवाय आम्हाला डिवोर्स मिळणारच नाही अशी कोर्टाची ऑर्डर आहे. तेव्हा प्रदीप म्हणतो माझं एक स्वप्न होतं ते म्हणजे कला अद्वैत यांचा सुखी संसार पाहणं. मला त्यांचा हा सुखी संसार पाहून खूप आनंद व्हायचा. मला वाटत होतं की त्यांचा हा संसार असाच शेवटपर्यंत चालू राहावा. परंतु आता तर खूप वाईट होऊन बसले. तर आता कला अद्वैत पुन्हा एकत्र येणार का? आणि तसं नाही झालं तर ते डिवोर्स घेणार का? आणि आबा त्यांना वेगळं होण्यापासून वाचवणार का? हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये